वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवृत्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं गुरुवंदे भवबंध विमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशेची. तो सर्वज्ञानी दया घन हृदयाचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होतशे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे. पुण्य पुरुषी सदव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. आपला मननाचा विचार चालू आहे. मननाचा विचार चालू आहे पण आपलं मनन काय चालू नाही बर का. हा मनन म्हणजे काय याचा विचार आपण करालोय. मनन कसं करावं पण प्रत्यक्ष मनन आपल्याला चाललेलं नाहीये. हा म्हणून आपण आरंभाला विचार करून गेलो. काय विचार करून गेलो आठवते का? विचार चाललाय ज्ञानाचा आणि मनन चाललंय प्रपंचाचं. साक्षात्कार कशाचा होईल? सुखाचा होईल का दुःखाचा? ज्याचा विचार करता त्याच्यापेक्षा ज्याचं मनन करता त्याचा साक्षात्कार होतो बरं का. आमचा विचार तत्वज्ञानाचा चाललाय. एकापेक्षा एक आज विद्वान आहेत, एकापेक्षा एक आज अभ्यासक आहेत, अभ्यास करणारे पुष्कळ आहेत. पण बहुतांश फक्त विचार चाललाय, मनन नाही बरं का. आणि मनन जो विचार केला त्या विचाराचं मनन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत परिवर्तन घडत नाही बरं का. परिवर्तन किती विचार केला याच्यापेक्षा किती मनन केलं याला फार महत्वाचं आहे. विचारापेक्षा मननाला फार महत्व आहे. किती खाल्लो याच्यापेक्षा पचलं किती. खायला स्वातंत्र्य आहे पण पचवायला स्वातंत्र्य नाही ना. खाल्लेलं सगळं पचतच का? मग जेवढं पचणार आहे तेवढं खावं ना. पण पुढे आल्यानंतर खायचं आवरत नाही ना. आपल्या पोटाचा विचार आपण केला पाहिजे. वाढणारे लोक आग्रहानं वाढतात. अहो घ्या अहो घ्या. त्यांना सांगावं लागतं तुम्ही वाढालाय पण माझ्या पोटाचा अंदाज मला आहे ना असं म्हणतो आपण. नाही म्हणत ना. पोटाच्या अंदाजाने आपण खावं. कधीही आरोग्य बिघडणार नाही. आरोग्य कधी बिघडणार नाही. आपण पोटाचा विचारच करत नाही खाताना. पोटाचा म्हणजे खाण्यातलं मी मनन सांगालोय. काय सुरदास झापड यायला का थोडी थोडी? कारण तुझ्यावर तिची लई माया आहे फार. कधी येईल कुठं येईल काय सांगता येत नाही त्याला. काय मागच्या जन्मात किती प्रेम केले त्यावर का मी. म्हणजे विचार तर आपण केलाच पाहिजे पण त्या विचाराचं परिवर्तन त्या विचाराचा दृढ निश्चय होण्याकरता मननाची गरज आहे. म्हणून आपण त्या मननाचा विचार विस्ताराने करालोय. लक्षात ठेवा. विस्ताराने करावले ना. शास्त्रकारांनी ग्रंथ तेवढा त्याचा विचार मांडलेला आहे.
म्हणजे मनन करत असताना दोन प्रकाराने आपण आतापर्यंत मनन करत आलेलो आहोत. एक विचार आपला झाला कुठला? साधक युक्तीचा, बरोबर आहे ना. आता बाधक युक्तीचा विचार करत असताना आपण भेदाचा विचार करत आलोय. त्यापैकी 2 भेदाचा विचार झाला की 3 भेदाचा विचार झाला? हा, 2 झाला ना. तिसऱ्या भेदाचा चालू आहे. हा हा, म्हणजे गाडी चालवताना किती किलोमीटर गाडी आली हे कळली पाहिजे ना. सावध करावं लागतंय. पूर्वी आता ते जातं राहिलं नाही. जातं राहिले नाही. जातं म्हणत ते कधी गेलं लोकाला कळलंच नाही. हा, ती जात्यावरती बसणारा ती महिला काय करायची? पहिल्यांदा ते खुंटा पक्का करायची, बरं का. हा, एक 15 मिनिटं, एक अर्धा किलो 2 किलो दळून झालं की पुन्हा बघायचं खुंटा पक्का आहे का. ती दळणारी बाई पुन्हा पुन्हा विचार, ते खुंट पक्का आहे का बघते. खुंट पक्का आहे का बघते. तसं आपण अभ्यास करताना कुठंपर्यंत आलोय हे पुन्हा पुन्हा त्या खुंटा हलवून बघावा लागतोय. हा, खुंटा हलवून बघावं लागतोय लक्ष, कारण ते हलतोय सारखा. आणि ती फिरवावं लागतं असं ना. फिरून 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 ते हलतंय. हा, पण ती लक्ष ठेवत्या ह्याच्यावरती, खुंट्यावरती बाई. गाणं म्हणत असते पण लक्ष मात्र तिचं तिच्याकडे असते, बरं का. हा, आता तिला ते वळण पडलेलं असते. एका हाताने ती फिरवत असते आणि डाव्या हाताने त्यात बरोबर घालत असते. त्याला काय बघावं लागत नाही ते. हा, ती फिरवत असते, ती बरोबर घालते, पण अधूनमधून लक्ष देते खुंट्याकडे. हा, मग तुकोपर्यंतचं प्रमाण आहे ना. काय? हा हा, बघा संतांनी लिहून ठेवलंय. त्या जात्याचं उदाहरण दिलंय. म्हणून मननाचा विचार करत असताना आपण या तिसऱ्या भेदाचा विचार करतो. तिसरा भेद कोणता? जीव जडाचा भेद. काय विचार केला आपण मागे? विषय जड आहेत, जीव, पण त्या जीवाची भावना काय झाली? जड विषयापासून मला सुख मिळावं. हे सुखरूप आहेत, हे सुख देणारे आहेत, बरोबर आहे ना. आणि त्याच्याकरता तो किती प्रयत्न करायला लागलाय. आपण त्याचा विचार मागच्या वेळी केला. हा, विस्ताराने केला. अजून त्याचा विस्तार त्यांनी दिलाय. जड विषय असणारे हे पंचविषय, ह्या पंचविषयापासून सुख मला मिळेल. हा, त्याचा अर्थ काय? ते जड आहेत, त्याच्यापासून सुखाच्या अपेक्षेनं आज जीवाचा प्रयत्न चाललाय. इतका प्रयत्न चाललाय की प्रयत्न करून शेवटी सुख तर पदरामध्ये नाहीच आहे. निराशा आहे, निराशा आहे, बरं का. का भाव निर्माण झाला? ते जड आहेत आणि मी चेतन स्वरूप आहे. हा भेद आहे. वास्तविक विषय हे स्वरूपानेच जड आहेत, स्वरूपानेच जड आहेत. वास्तविक विचार केला तर एकच सत्य आहे, बाकीचं असत्य आहे ना. पण त्याच्यामध्ये दुजाभाव निर्माण झाला, द्वैत निर्माण झालं, आणि त्या द्वैताचा परिणाम मला सुख त्या पदार्थापासून मिळतं, त्या विषयापासून मिळतं, अशी भावना झाली, जीवाची भावना झाली. आणि त्या भावनेनं जीव त्याच्यामध्ये प्रवृत्त झाला. प्रवृत्त होऊन आतापर्यंत यशस्वी झालेला नाहीये, त्याला यश आलेलं नाहीये. हा, जवळजवळ सर्वांचा अनुभव आहे. कोण मानायला तयार आहे, कोणी मानायला तयार नाहीये. अजून भ्रमातच आहेत माणसं. काही मिळेल काही करून करून थकले, प्रयत्न करून थकले. प्रयत्न करून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये यश त्याला आलेलं नाहीये, बरं का. म्हणून काही प्रयत्न करतायत, यश आलं नाही. जी
याचा विचार करायला तयार नाही, त्यांचा संबंधच नाही बरं का. पण त्यांना याचं ज्ञानच नाही. हा, सामान्य जीव ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली त्याच्याकरता विचार सांगतायत. हा, सामान्य लोकाला किती जरी आपण विचार सांगितला तरी त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करणं शक्य नाही. ऐकताना तेवढंच बरं वाटेल. हा, पुन्हा ये रे माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या. हा विचार चाललाय. जो विचार करण्याकरता प्रवृत्त झालेला जिज्ञासू, हा, त्या जिज्ञासूला सांगतात बाबा, जीव आणि ब्रह्म त्या दोघांचं ऐक्य आहे. ते ऐक्य होण्याकरता तू जी भावना विषयाच्या ठिकाणी सुखाची झाली ती टाकून द्यावी लागेल. टाकून द्यावी लागेल. का तूच सुखरूप आहेस, तूच सुखरूप आहे. पण आपली भावना त्या विषयाच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं त्या जड विषयापासून आतापर्यंत कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही. म्हणून ते सत्य बुद्धी ते अज्ञान हे ये जाण. हे अज्ञानाचे अज्ञान होय. इथपर्यंत आपण आलोय, बरोबर आहे ना. श्री ज्ञानेश्वर महाराज उक्तीप्रमाणे जोवर जगत सत्यत्व भोग्य सत्यत्व भ्रांती आहे तोवर दुसऱ्या निरस बेरंग अज्ञानमय जीवना व्यतिरिक्त सुखदुःख युक्त अशा जीवाहून अतीत असणाऱ्या विवेकसिद्ध व्यापक आध्यात्मिक जीवनाचा लाभ होणार नाही. हा, बरोबर आहे का. इथं पॅराग्राफ, हा, त्यातला शेवटचं इथं संपलाय. ते शेवटचं वाक्य मी वाचलंय. म्हणून तर मी सांगितलं, गाडी चालवताना किती किलोमीटर झाली हे आपल्याला कळालं पाहिजे ना. मला जागा करण्याकरता तर मी ते मला उदाहरण दिलं खुंट्याचं. टाइमपास करण्याकरता नव्हे. हे काय प्रवचन नव्हे. प्रवचनामध्ये 1 तास भरून काढायचा असतोय. प्रवचनामध्ये 1 तास भरून काढायचं असते. लोक थांबले पाहिजेत. ठरलेला 4 ते 5 ते केलंच पाहिजे. मग इकडच्या 4 गोष्टी तिकडच्या 4 गोष्टी सगळ्याचा मेळ घालून तासभर भरवायचा. तसे भरवण्याकरता नाही, वेळ घालवण्याकरता नव्हे. मिळालेला वेळ कसा खर्च करावा हे शिकण्याकरता ही शाळा आहे. काय तुम्ही दोघी गैरहजर होता ना. हा, तेव्हा मग आल्यानंतर ऐकलं सा पाठ ऐकलीस. हा, तू ऐकलीस नाही का. थांबलंच नाही त्याच्यावरून काय आपलं ना. हीच अडचण फार मोठी आहे हो विद्यार्थ्याची. म्हणून शाळेमध्ये काय सांगतात तुम्हाला, जर शाळेला उद्या जर यायचं नसेल तर अर्ज द्यावं लागतं ना शाळेत. मी उद्या शाळेला येणार नाही. आहे का तुमच्यात पद्धत. नाही. हा, पण शाळेत अर्ज द्यावा लागतो. सुट्टी देत नाही तशी. ज्या खाजगी शाळा आहेत ना, हे सरकारी शाळेला कोणी आलं गेलं विचारत नाही. हा, पण ज्या खाजगी शाळेत ना ते सुट्टी देत नाहीत. पोरांना शाळा बुडू देत नाहीत. का, त्याचा अभ्यास बुडतोय. मग ते काय म्हणतात, अर्ज द्या. अर्ज दिल्यानंतर ते काय सांगतात, आम्ही सुट्टी देतो पण आजच्या दिवसाचा राहिलेला अभ्यास उद्या ह्यांनी केला पाहिजे असं सांगतात. बरोबर आहे. हा, जे गैरहजर होते त्याने अभ्यास करा नको. केला पाहिजे ना. कुठपर्यंत आलोय का आलं पाहिजे. हा, इथे एक शब्द वापरलाय मार्मिक. आत्मस्वरूपाच्या आनंदाद्वय स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भान होते. याचेही अज्ञान असल्यामुळे ते सत्य भासते. तेच अज्ञानाचे अज्ञान होय. मला कळत नाही हे काय झालं, अज्ञान. पण मला कळत नाही हे सुद्धा कळलं पाहिजे ना.
मला कळत नाही हे सुद्धा कळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना मला कळत नाही सुद्धा कळत नाही. गुरुवरे साखरे मला सांगतात ते ज्ञान व्हायची गोष्ट बाजूला व्हायची, पण अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं ना. अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं. महाराज कीर्तन ऐकलं पण आम्हाला काय कळलं नाही, एवढं तरी तुम्हाला लक्षात आलं हे काय सांगतात ते आम्हाला कळत नाही, म्हणजे तुम्हाला अज्ञानाचं ज्ञान झालं. हा, पण काही लोकांना ते कळतच नाही ना. ते तरी कळलं पाहिजे, म्हणजे अज्ञानाचं ज्ञान तरी व्हावं. मग काही लोकांना अज्ञानाचंही अज्ञान आहे. हा, पहिल्यांदा स्वस्वरूपाचं अज्ञान. स्वस्वरूपाचं अज्ञान आणि जगत सत्य भासतं, ते सत्यत्व बुद्धी निर्माण झालं, हे त्याच्या पुढचं अज्ञान. हे त्याच्या पुढचं अज्ञान. हा, एका अज्ञानातून दुसरं अज्ञान बरं का. पहिल्यांदा स्वरूपाचं अज्ञान हे आपल्याला ज्ञान नाही बरं का. म्हणजे आज आपल्याला ही सत्यत्वाची भ्रांती का झाली? स्वस्वरूपाचं अज्ञान एकच. अज्ञानाशिवाय सत्यत्व बुद्धीना भ्रमाची बुद्धी निर्माण होऊ शकत नाही. अज्ञानाचं जे कार्य आहे, अज्ञानाचे काम करतं, लक्षात ठेवा. दुसरं कोणी काम करत नाही. त्या अज्ञानाचं कामच आहे त्याला पांघरून घालायचं, झाकून ठेवायचं. तुकोबारांचा अभंग आहे, फार सुंदर आहे. सत्य गेले भोयावरी, अविद्येची चाली थोरी. त्या अविद्येनं त्या सत्याला झाकायचं काम केलं. झाकायचं काम केलं. माया काय करते? देवावरती आवरण घालते. देवावरती आवरण घालते म्हणजे आम्हा तुम्हाला तिथं ती जाऊ देत नाही. ती जाऊ देत नाही, ती तिथंच राहते. तिचं काम काय? यांना खरं ज्ञान होऊ द्यायचं नाही. खरं ज्ञान जर यांना झालं तर माझं अस्तित्व राहणार नाही. माझं अस्तित्व राहणार नाही. हा, मायेचं अस्तित्व आहे म्हणून जगताला अस्तित्व, पण मायेला अस्तित्व कोणामुळं? देवामुळं, ब्रह्मामुळं. मग ती माया काय करते? ह्या जगाला झाकायचं काम करत नाही. ज्या अधिष्ठानाला हा जाणण्याचा प्रयत्न करतो त्याला तिथं ती जाऊ देत नाही. तिथं झाकलं ना, ती म्हणते माझं सगळं चालतंय. माझं सगळं चालतंय बरं का. म्हणून स्वस्वरूपाचं अज्ञान हे सर्वालाच भ्रमाला कारण आहे, लक्षात ठेवा. आज आपल्याला स्वस्वरूपाच्या अज्ञानाचा परिणाम जगताविषयी सत्यत्वाची बुद्धी झाली. जगतातला सगळा विचार घ्या, मग जगत त्याच्यामध्ये सगळं आलं, हे पंचविषय. पण याचं मला अज्ञान हे कळालं पाहिजे ना. अज्ञान हे कळालं पाहिजे. मला हे कळत नाही, हे कळत नाही ना पहिल्यांदा. इथं वर्णन केले ज्ञानोबरायांनी, किती अध्यात आहे? सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण. हा, कशी सुरुवात? अर्जुना तया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान, सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण. सत्य, जगताला सत्य म्हणणं हेच अज्ञान. जगताला सत्य म्हणणं हेच अज्ञान. पण जगत सत्य आहे का असत्य आहे याच आपल्याला ज्ञान नाही. त्याला म्हणतात अज्ञानाचं अज्ञान. अज्ञानाचं अज्ञान. म्हणून पहिल्यांदा काय व्हावं? अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं. मग पुढचं बघू काय असेल ते. म्हणून आज हा जीव जडामध्ये भेद निर्माण होण्याला कारण काय? सत्यत्व बुद्धी. सत्य एक आहे का दोन आहेत? एकच आहे. ब्रह्मसत्य आहे. आणि ते ब्रह्म, त्या ब्रह्मापासून जीव हा वेगळा नाही आहे. एकच सत्य सांगायचं आहे. पण भेद निर्माण झाला, दिसणार जग सत्य वाढतं, विषय सत्य वाढतात. जीव जडाचा भेद. जीव जडाचा, अरे सत्य एकच आहे. त्या विषयाला तुम्ही सत्य मानू नका. एकच सत्य आहे, ब्रह्म. आणि ते ब्रह्मापासून हा जीव वेगळा नाही आहे.
मग दिसणारे हे विषय हे कसे आहेत? सत्य आहेत का जड आहेत? पण आमची सत्यत्व बुद्धी निर्माण झाली ना. हा, आणि सत्यत्व बुद्धी निर्माण झाल्यामुळं त्याच्या माग लागला. सत्यत्व बुद्धी निर्माण झाल्यामुळं त्याच्या माग लागला. हाच भेद आज आमच्या तुमच्या जीवनाला प्रतिबंधक आहे. हा कुठला विचार चाललाय? बाधक का साधक? हा, बाधा आहे. हा, विषयाला सत्य समजणं ही बाधा आहे. हा, बाधक युक्ती एक, बाधा असा अर्थ करायचा, आणि शेवटी त्याचा विचाराने बाध करायचा. विचाराने बाध करायचा. हा, विचाराने बाध करून आपण आपल्या स्वरूपाकडे जायचं आहे. म्हणून जीव जडाचा भेद जो निर्माण झालेला आहे तो निवृत्त करायचा आहे. सांगतोय तर लक्षात येतंय ना. हा, नाही तर नाही म्हणून सांग जाऊ, उगच हो म्हणून जाऊ नका. हा, हो म्हणून जाऊ नका. ते व्यवहारामध्ये पद्धत आहे. मुली बघायला जातात, ते बघितल्यानंतर सगळ्यांना पसंत पडते. ज्याला बघितले त्याला विचार, तुला पसंत आहे काय? तू बोलत नाही बरं का लवकर. शेवटी म्हणतात, आम्हाला पसंत पडून उपयोग नाही, तुला पसंत पडायला पाहिजे. आमच्या भिड खातर तू पसंत पडली म्हणू नकोस. पसंत पडली, तुलाही पसंत पडली का? ते म्हणते नाही, मग दुसरी बघू म्हणतात. तसं भिड खातर मान हलवू नका. हा, मग तसं ते चुकीचं तुमच्या डोक्यात राहील. मी हो तुम्हाला समजलं, समजून जाईल. समजलं नाही म्हणा, पुन्हा मागे यू रिटर्न. समजून सांगण्याचा प्रयत्न करू, कारण हे समजून घ्यायचं आहे, संपवायचं नाही आहे. शास्त्रीय संपवण्याकरता नाही, समजण्याकरता. लक्षात ठेवा. जेवढं आपल्याला समजून सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. का समजलं तर खरं त्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणून बाधक युक्तीने ते विचार करत असताना जीव जडाच्या ठिकाणी भेदाची भावना कशी आपण त्याचा मागा विचार करून आलेला आहे. पुढे आणखी त्याचा विस्ताराने विचार पुढे सांगतात. आता अनित्य विषय सुखाकडे असणाऱ्या जीवाच्या भोग्य सत्यत्वमूलक ओढीचा व नित्य निरतिशय सुखप्राप्तीच्या इच्छेचा मेळ कसा बसणार? वाचले का वाचायचं? हे वाचायचं आहे ना. काय वाक्य दिले बघा, लक्षात घ्या. अनित्य विषय सुखाकडे असणाऱ्या जीवाच्या भोग्य सत्यत्वमूलक ओढीचा व नित्य निरतिशय सुखप्राप्तीच्या इच्छेचा मेळ कसा बसणार? म्हणजे जीवाची काय इच्छा आहे? नित्य सुख मिळावं, ते निरतिशय असावं, जे दुःख संबंधरहित नित्य सुख आपल्याला मिळावं अशी इच्छा आहे. बरोबर आहे. आणि ओढा कुठं आहे? ओढ कोणीकडे आहे? विषयाकडे. मेळ कसा बसायचा? जी इच्छा आहे असं सुख प्राप्त हो, नित्य निरतिशय. काय वाक्य छान वापरलंय त्यांनी. जीवाच्या ठिकाणी आज हे दिसणारे भोग्य पदार्थ सत्य आहेत अशी समजून त्या विषयाकडे ओढ आहे, आणि आत मात्र अशी इच्छा आहे की आपल्याला सुख मिळावं, ते कसं असावं? नित्य असावं. जड पदार्थाविषयी असलेली सत्यत्वाची भ्रांती सोडायला जीव तयार नाही, आणि इच्छा मात्र जी आहे ती पूर्ण व्हायला तयार नाही. मेळ बसेना. असं होऊ शकतं नित्य सुखाची अपेक्षा आहे त्याला. हो, नित्य विषय भोगल्यामुळे तशी भ्रांती झाल्यामुळे तो भोगतोय. मग तीच किंमत सत्यत्वाची भावना झाली ना. विषयामध्ये तर नित्य सुख नाही. हो, पण ते नित्य विषय सेवन केल्यामुळे नित्य सुख मिळेल. हो, ते अनादी कालापासून ते संस्कार तर आहेतच ना.
संस्कार आहेत आपल्या अंतःकरणावरती, खरे संस्कार राहिले नाहीत, खोट्याचे संस्कार झाले हो, खोट्याचेच संस्कार झाले. ज्यावेळी खऱ्याचे संस्कार होतील त्या दिवशी हे कळेल ना. आतापर्यंत जे आपण विषय भोगत आलो, सुख भोगत आलोय, खरं का खोटं? खोटच आहे. पण खोटं आहे आपल्याला अजून माहिती आहे का संस्कारच नाहीत ना, संस्कारच नाहीत. त्या उपमन्यूच्या जीवनातली गोष्ट सांगितली जाते. तुम्हाला त्यातला थोडासा भाव सांगतो इथं आता या विषयाच्या संबंधाने. बालपणामध्ये आता त्या बालकाला दुधाची गरज आहे. दारिद्र्य एवढं होतं त्यांच्या घरामध्ये, ती आई काय करायची, त्याला दूध म्हणून पीठ कालवून द्यायची बरं का, आणि ती दूध म्हणून प्यायचं पोरग, दूध म्हणून प्यायचं. त्याला कधी शंका आलीच नाही, हेच दूध आहे, हेच दूध आहे, असं ती पित होतं. एकदा ते पिता 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 दूधवाल्याच्या मित्राच्या घरी गेलं. ज्यांच्या घरी दूध आहे खरं ना, त्या मित्राकडे गेलं. आणि त्या मित्राकडे गेल्यानंतर त्या मित्राच्या आईनं आता आपल्या मुलाबरोबर हा मुलगा आला म्हणून त्याला दूध दिलं. दूध दिल्यानंतर त्याने ते दूध पिलं. त्याच्या डोक्यात विचार आला, रोज आई देते ते दुधाची चव वेगळी आहे आणि ह्या दुधाची चव वेगळी आहे, हे खरं का ते खरं? विचार सुरू झाला त्याच्या मनामध्ये, विचार सुरू झाला. कधी? खरं दूध पिल्यावर. खरं दूध पिल्यावर त्याला राहावं ना. ते घरी आलं आणि घरी आल्यानंतर आईला सांगितलं, आई मला तू रोज दूध देतेस. हो, मग काय झालं? खरं सांग, ते दूध आहे का? अरे बाबा ते दूधच आहे. नाही खरं सांग आई म्हणले. अरे दूधच आहे ते बाबा. नाही म्हणले, आई खरं सांग. ते विचार करू लागले, आतापर्यंत हे पोरग कधी विचार नव्हतं, आता कसं का विचारायला लागलं? म्हणजे काय झालं? काय नाही म्हणले, मी मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्या मित्राच्या आईने मला त्याच्याबरोबर दूध प्यायला दिलं. दूध प्यायला दिलं? हो, मग त्या दुधाची चव आणि तू जेथे त्याची दुधाची चव वेगळी आहे, खरं सांग म्हणले. हो म्हणले, खरं सांगू का? आतापर्यंत तुला जे दूध दिलं ना ते दूध नव्हतंच म्हणले. मग का दिलं? अरे आपलं दारिद्र्य एवढं आहे, मी तुला दूध देऊ शकत नाही, दूध देऊ शकत नाही. मग ते पीठ काढून देत होते. मग मला आता खरं दूध पाहिजे म्हटलं. तर खरं दूध पाहिजे. ते म्हणले, मी तुला देऊ शकत नाही म्हणले. कुठं मिळतं म्हणले? देव देतो म्हणले. जा. कुठं देव म्हणले? वनात आहे, जा. जिज्ञासा निर्माण झाली बघा, जिज्ञासा निर्माण झाली. आणि त्या जिज्ञासेच्या पोटी तो वनामध्ये गेला. दुधा करता त्यांनी तपश्चर्या केली. दुधा करता तपश्चर्या केली देवाची. देव प्रसन्न झाला, त्याला दुधाचा सागरच दिला. पण कधी ही दुधाची ओळख कधी झाली? खरं दूध पिल्यानंतर. ते खरं पिला नव्हता तोपर्यंत पिठाच्या दुधाला दूध म्हणत होता का नाही? तेच आपण त्या उपमन्यू सारखेच आहोत. अजून आपल्याला कोणी मित्र भेटलेला नाही खरं दूध देणारा. त्या पिठाला, कालवल्या पिठालाच आपण या विषयालाच सुख म्हणायला लागलोय. सुख म्हणायला लागलोय. किती जन्म गेले हो. एवढे जन्म गेले, त्या जन्माचे संस्कार आहेत, एवढे संस्कार पक्के झालेत. कसं काय जाईल ते? त्या उपमन्यूचं कुठंतरी भाग्य उदयाला आलं. भाग्य उदयाला आलं आणि आईने ते कबूल केलं. याची इच्छा प्रगट झाली, याला आता खरं सांगितलं पाहिजे बरं का. तसं आपल्या जीवनामध्ये त्या विषयाचे संस्कार एवढे पक्के आहेत. आपल्याला खऱ्या स्वरूपाविषयी संस्कारच नाहीत. तेव्हा आपण त्याला खरं समजून आज तिकडे जातोय ना, म्हणून हा भाव निर्माण झाला. म्हणून ज्ञानोबरांनी 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केले, या संबंधात फार सुंदर वर्णन केले. ज्याला खरंच आपल्या स्वरूपाची ओळख ना, आत्मसुखाची या गोडिया
विटे जो का सकळ विषया जयाच्या टा इंद्रिया मानू नाही. आत्मसुखाची गोडी ज्याला प्राप्त झाली तो विषय सुखाकडे जाणार नाही. ज्याने धारोसनं दूध पिलेलं आहे त्याला खोटो दूध पिठाच्या दुधाकडे कधी जाणारच नाही. जाणारच नाही. तसं आपल्याला अजून विषयाचं स्वरूप कळालेलं नाही, अज्ञान आहे. म्हणून तर त्यांनी 2 वाक्य वापरलेत. सुखाची इच्छा आहे पण विषयातून सुख मिळतं अशी सत्यत्व भावना निर्माण झाली. ती विषयाकडे असलेली ओढ सुटायला तयार नाही आणि सुखाची इच्छा पूर्ण व्हायला तयार नाही. हा मेळ बसे ना दोघांचा. म्हणून शब्द छान वापर. अनित्य विषय सुखाकडे असणाऱ्या जीवाच्या भोग्य सत्यत्वमूलक ओढीचा व नित्य निरतिशय सुख प्राप्तीच्या इच्छेचा मेळ कसा बसणार? कधी बसणार? कारण वैश्विक सुख परिच्छिन्न नाशिवंत असल्यामुळे विषय भोगून वैश्विक भोग्य सुखापासून समाधान तृप्ती होणे अशक्य आणि त्याचबरोबर आपणास नित्य निरतिशय दुःख संबंध रहित अपरिच्छिन्न सुख असावे अशी स्वाभाविक साधारण जी इच्छा ती जीवाकडून सुटणे अशक्य आहे. असा उभय अटळ अपरिहार्य अशक्यांचा इच्छांचा मेळ कसा बसावा हे कोडे कसे उलगडणार? हा उभय इच्छांचा मेळ बसणाऱ्या उपायाच्या अभावी आपण कितीही लौकिक उपाय केले तरी शेवट होतो तो आत्मवंचनेतच, दुःखात. आपणच आपली फसवणूक करून घेतो. भोग्य वैषयिक मृगजळवत सुखाभासाने नित्य सुखाची इच्छा पूर्णतया तृप्त होणे अशक्यच आहे. या उभय इच्छांचा मेळ बसवण्याचा उपाय म्हणजे विषय वासना त्यागरूप वैराग्यपूर्वक अभ्यास हा होय. किती त्याचा विचार मांडलाय बघा. मेळ बसना लवकर. कधी बसेल मेळ? अभ्यास केला तर. तुम्ही आता काम करत आहे, आठवड्याला हिशोब करताय की नाही? हिशोब करताना ते मेळ बसत नाही. हिशोब करताना मेळ बसत नाही. मेळ बसत नाही त्यावेळी माणसाला झोप लागत नाही बरं का. झोप लागत नाही. तो झोपेत सुद्धा विचार करतोय कुठे गेले, हा फरक का पडला, कुठे गेले, हा फरक का पडला. मेळ बसत नाही तोपर्यंत त्याचं समाधान नाहीये. जर विश्वभावामध्ये मेळ बसत नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होत नाही. तर आमच्या तुमच्या जीवनामध्ये हा चाललेला आजचा लौकिक विषयाच्या मागे धावणं आणि अंतःकरणामध्ये नित्य सुखाची इच्छा याचा मेळ कधी बसेल हो? कधी बसेल? त्यांनी उत्तर दिलं, ज्या दिवशी तुम्ही अभ्यास कराल त्या दिवशी. काय सांगितलं? अभ्यास कराल त्या दिवशी बरं का. अभ्यास जोपर्यंत आपण याचा करणार नाही तोपर्यंत मेळ बसणार नाही आहे, लक्षात ठेवा. अशक्यच आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत. म्हणजे विषय वासना त्यागरूप वैराग्यपूर्वक अभ्यास हा होय. त्याला त्यांनी एक उपाय सांगितला, आज वर्णन केलंय शास्त्रामध्ये. विषयाचा त्याग करण्यापेक्षा विषयाविषयी असणारी जी वासना आहे त्याचा त्याग करावा लागतो. त्याचा करावा लागतो. म्हणजे कसं? आता घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे, स्वयंपाक केलेला आपल्या इच्छेप्रमाणे केलेला आहे. काय आपल्याला आवडते तो ते स्वयंपाक चालल्यापासून आज स्वयंपाक माझ्या इच्छेप्रमाणे करा. आज मी आज फार खाणार बरं का,
आज फार खाणार बरं का, आज मी फार खाणार बरं का, ह्या वासनाच बरं का त्याच्या. हा, प्रत्यक्ष ते पदार्थ ताटात नंतर खातो किती हो. हा, पण ते पदार्थ तयार होईपर्यंत एवढ्या वासना निर्माण होतात. जेवढे केले तेवढं माणूस खाऊ शकत नाही. मग त्यानं जीवन त्या खाण्यामध्ये जातं जास्त का वासनेमध्ये जातं जास्त. खाण्याच्या आधी वासना आणि खाल्ल्यानंतर आणखी वासना. आणखी असं खायला मिळेल का, आणखी असं खायला मिळेल का. म्हणजे खायच्या पूर्वी वासना, मी एवढं खाणार आहे, मला खायला मिळणार आहे, एवढं खायला मिळणार आहे. खाल्ल्यानंतर पुन्हा खायला मिळेल का. म्हणजे भोगण्याच्या आधी वासना आणि भोगल्यानंतरही वासना. मग इथं काय सांगितलं, भोगाचा त्याग करता येत नाही, वासनाचा त्याग करावा लागेल. कशाचा त्याग करावा लागेल, वासनेचा त्याग करावा. म्हणून तुकोबारांचा अभंग प्रसिद्ध आहे. काय, ब्रह्मरस गोडी वासना निमाली समजाची, वासना निमाली तयाशी ब्रह्मरस गोडी पावली. त्यालाच अनुभव. म्हणजे आज आपलं ह्या माणसं विषय फार सेवन करत नाहीत, वासना फार आहे. म्हणून तिथं शब्द त्याने वापरला, काय वापरला, विषय वासना त्यागरूप वैराग्यपूर्वक अभ्यास हा होय. त्या वासनेचा त्याग केला पाहिजे. त्याचा त्याग करण्याकरता वैराग्य पाहिजे. वैराग्य पाहिजे म्हणजे त्याच्या पुढे काय पाहिजे, आधी विवेक पाहिजे. त्या दोन्हीतलं सदसद विवेक निर्माण झाला पाहिजे ना. त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागेल. तर वासना निघून जाईल बरं का. म्हणून जोपर्यंत असा अभ्यास करत नाही तोपर्यंत मेळ बसणार नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. अशक्य कुठपर्यंत, अभ्यास करत नाही तोपर्यंत. एखादा पोहायला लागला, ते पोहायला नंतर तुला हे आपल्याला काय जमणार नाही म्हणतो, ते पोहायला आपल्याला काय पोहायला जमणार नाही. अरे उडी मार, हे आपण काय जमणार नाही, आपलं काम नाही म्हणणार तो. पण एक दिवशी त्याच्या कमरेला दोरी बांधून त्याला ढकललं आणि हातपाय मार. हातपाय मारता 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 त्याला पोहायला यायला लागलं. आता ते मला कुठूनही ढकला, आता मी उडीच मारतो म्हणतो. का, आता त्याला पोहायचा अभ्यास आला. पोहायचा अभ्यास येत नाही तोपर्यंत पुढचा पोहणारा बघून त्याला ढकललं तर तो घाबरतोय. का, पोहण्याचा अभ्यास नाही ना. पण पोहण्याचा अभ्यास केल्यानंतर, पण जोपर्यंत अभ्यास करत नाही तो म्हणजे आपल्याला काय हे पोहायला जमणं शक्य, पण कधी केला का प्रयत्न केलाच नाही ना. प्रयत्न केला पाहिजे. म्हणून इथं हे कोणाला सांगतायत, साधकाला, जिज्ञासूला सांगतायत. ह्यातला हा भेद आपण, जीव हा परब्रह्म स्वरूप आहे, पण विषयाच्या ठिकाणी आज आपली जी वासना निर्माण झाली त्याला कारण काय, सत्यत्व भावना त्याच्याविषयी निर्माण झाली, ती काढून टाकावी लागेल. क्षणिक विषयाच्या सुखाच्या संबंधाने तुम्ही त्याचा स्वीकार करू नका, त्याचा त्याग करावा लागेल. लक्षात ठेवा, त्याग करावा लागेल. आज आपली भावना निर्माण झाली, काय भावना निर्माण झाली, त्या भावनेचा परिणाम गुरुवारी महाराज सांगत असतात, दृष्टांत देतात. विषयाची सुखाची भावना का निर्माण झाली, अनेक कारण. त्यातली सत्यत्वाची भ्रांती, त्या सत्यत्वाचा परिणाम आज शक्ती निर्माण झाली. एका मातेला एकुलता एक मुलगा होता, त्याचं लग्न झालेलं होतं बरं का. सकाळी तो कामावरती गेला, दुपारी तो जेवायला घरी यायचा. जेवायला घरी आला, घरी आल्यानंतर स्वयंपाक करून ठेवलेला होता. पत्नी त्याची बाहेर कुठंतरी गेली होती. आईने मुलगा जेवायला आला म्हणून त्याला ताट केलं, जेवायला बसला.
जेवायला बसल्यानंतर 2 घास पोटात गेल्यानंतर त्यांनी सुरुवात केला. आई म्हणले आज ह्या कुठल्याच पदार्थाला चव नाही म्हणून. चव नाहीये. एवढ्यावरती थांबला नाही तो. आई तुझं आयुष्य गेलं, तुला अजून स्वयंपाक करता येत नाही म्हणाला. आयुष्य गेलं तुझं, अजून तुला स्वयंपाक करतात नाही. त्या भाजीला चव नाही, आमटीला चव नाही. भरपूर बोलला बरं का. आई काही बोलली नाही. म्हणजे अरे कुठं तर चुकून कमी जास्त झाला असेल, खा. पण तो काय बोलणं त्याचं थांबेना. आईने विचार केला तर ह्याला जाणीव करून द्यावी लागेल. सांगितलं भाऊ आजचा जो स्वयंपाक केला ना मी नाही केला, तुझ्याच बायकोने केलाय. तुझ्याच बायकोने केलाय म्हटल्यानंतर मला आई सात पात लागतं म्हणून रुचकर लागतं म्हटलं. वाढणारी बाई बदलली नाही, खाणारा बुवा बदलला नाही, ताटातले पदार्थ बदलले नाहीत. फक्त काय बदललं, तुझ्याच बायकोने केलाय. बायको विषयी असलेली आसक्ती जागी झाली. जे पदार्थ गोड लागत नव्हते आता ते गोडा लागले. काय पदार्थ, काय जंतर मंत्र झालं तिथं. तिनं काय त्या पदार्थामध्ये आईनं काय टाकलं, फक्त तिच्या अंतःकरणामध्ये पत्नीविषयी असलेली आसक्ती जागी झाली. आसक्ती जागी झाल्यानंतर चांगला झालाय म्हटला स्वयंपाक. तीच विषयाची अवस्था आहे. विषयाकरता उदाहरण दिले बरं का, घरातले भांडणं लावण्याकरता दिलेलं नाहीये. काय म्हणजे पदार्थ काय बदलले नाहीत, फक्त त्याच्याविषयी भावना बदलली. त्याच्याविषयी ते आसक्ती जागी, आसक्ती जागी झाल्यामुळे ते विषय गोड वाटायला लागले. तसं सत्यत्वाची भावना निर्माण झाल्यामुळं विषयापासून सुख आहे अशी भावना निर्माण झाली. शास्त्र सांगतं ते सुखरूप नाही, सुखाचा संबंध त्याच्या ठिकाणी नाहीये. तूच सुखरूप आहेस आणि तू सुखरूप आहेस म्हणजे ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्मापासून तू वेगळा नाही असा विचार कर आणि त्याच्याविषयी जी सत्यत्वाची भावना आहे ती टाकून दे. दोन सत्य समजणं म्हणजे भेद येणं. तेव्हा एकच सत्य आहे. भेद निवृत्त करायचा आहे. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा बरं का. कुंट बळकट करायचा. म्हणून त्याच्याकरता अभ्यास करावा लागेल. सत चित आनंद अद्वैत स्वरूपाचा विसर पडल्यामुळे आभास मात्र भोग्यास भोग व भोगत्यास आपण सत्य मानतो. वैषयिक एकशित सुखासच सुखाची परमावधी समजून वेडे पिशे होऊन क्षणभंगूर सुखाच्या पाठीशी लागून परिणामी दुःख भोगीत आहोत. विषयाविषयीचे मिथ्यात्व जाणून असत जड दुःखरूप भोग्य आसार जाणून व परमात्मा सच्चित सुखरूप सारभूत सत्य जाणून मनाला भगवन नामोच्चर उच्चारण नामस्मरण भगवत ध्यान आणि ब्रह्मात्मिक ज्ञान या साधनापैकी अधिकारानुरूप प्रवृत्त करावे. म्हणजे मनाची सुखासाठीची प्रवृत्ती ही सुखप्राप्ती किंबहुना मनास सुखरूपता अद्वयानंद रूपता प्राप्त होऊन सार्थ होईल. स्वरूपभूत भोगनिरपेक्ष सुखरूप ब्रह्माच्या आनंदाद्वय स्वरूपाचे आत्मत्वाने प्रत्यक्ष होणे हेच जीवाचे परम कल्याण व जीवन विकासाची अंतिम परमोच्च स्थिती होय. हे कधी घडेल, अभ्यास करावा. मग अभ्यास काय करायचा, जसा आपला अधिकार आहे तसा अधिकारानुरूप त्यांनी साधना नामस्मरण करा, ध्यान करा. जसा आपला अधिकार आहे तसं आपल्याला ध्यान करता येत नाही, नामस्मरण करा. ही सत्यत्वाची जी भावना निर्माण झालेली आहे कशाने निवृत्त होईल. साधना. म्हणून मी मगाशी बोलून गेलो, आपल्याकडे ही सत्यत्वाची भावना निर्माण का झाली, आपल्याकडे पुण्य कमी आहे. काय पुण्य कमी आहे. पाप हे काय करतं, दुःखामध्ये लोटतं. काय ते पाप आहे, लक्षात ठेवा.
अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत पाप होतं तोपर्यंत तो म्हणत होता मी हे युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही. त्याची पापाची भावना घालवावी लागली देवाला. लोक म्हणतात मी घर सोडणार नाही, मी गाव सोडणार नाही, प्रपंच सोडणार नाही. याचा अर्थ काय? सत्यत्व बुद्धी आपली जायला तयार नाही आहे. त्याला कारण काय? आपलं पुण्य कमी पडतंय, पुण्य कमी पडतंय, लक्षात ठेवा. मग पुण्य हे जर निर्माण करायचं असेल तर याला पुण्यच वाढवावं लागेल. ते पैशाने काम होत नाही. पैशाने काम होत नाही, लक्षात ठेवा. जर पैशाने हे जर मिळालं असतं तर श्रीमंतांनी विकत घेतलं असतं. आम्हाला अर्धा किलो सुख द्या, अर्धा किलो सुख द्या. हे पैशाचं काम नाहीये. आपल्या अंतःकरणाची अवस्था तशी निर्माण झाली पाहिजे. आणि ती निर्माण होण्याकरता त्याला पोषक जर काय असेल तर पुण्य. खडकाळ जमीन मध्ये उगवत नाही, मग त्याला काय करावं लागेल? ते फोडावं लागेल. फोडून त्याच्यामध्ये ते खडक काढून पुन्हा माती टाकावी लागेल. माती ती चांगली आणावी लागेल. ते शेत तयार करावं लागेल. किती कष्ट हो. जमीनच आहे ना, ही जमीनच आणि ती जमीनच आहे. ह्या जमिनीत उगवत नव्हतं आणि त्या जमिनीत आता उगवायला लागलं. काय केलं त्याच्याकरता तुम्ही? ती जमीन तयार केली, तशी जमीन तयार करायची. अंतःकरणाची अवस्था निर्माण करायची. त्याच्याकरता काय करा? तुम्हाला जसा अधिकार आहे तसा तुम्ही करा. ध्यान लागत नाही ना, हे ध्यानाने घडतं. पण ध्यान घडत नाही ना, नामस्मरण करा. ध्यानाच्या पुढची अवस्था त्याला सदसत विवेक, विवेकाचं चिंतन करा. वैराग्य त्याच्यातून संपादन करा. जसा अधिकार असेल त्या अधिकाराप्रमाणे आपल्याला करून सच्चिद आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि विषय कसे आहेत? असत, जडरूप, दुःख रूप. याच्या विरुद्ध बर का. सत, चित, आनंद. असत, जड आणि दुःख. हे मनाला सांगावं लागेल, पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. त्या मनावरती बिंबलं पाहिजे. सांगून बिंबत नाही, समजावं. त्याची शक्ती कमी पडते, त्याचं बळ कमी पडतंय, त्याचं बळ कमी पडते. मग ते बळ कमी पडते, ते बळ वाढवण्याकरता काय करा? मनाचं बळ, जे विषयाविषयी ती सत्यताची भावना निर्माण झाली, ती कमी करण्याकरता पुण्यच वाढवावं लागेल. पुण्यच वाढवावं लागेल. नुसतं निवडणुकीला उभं राहून निवडून येत नाहीत माणसं. काय लागतं त्याला? ते विचार करतात आमचे उमेदवार का पडले. माणसं मग त्याचा चिंतन मंथन करतात बरं का. आम्ही कमी पडलो, आम्ही कमी पडलो. कशात कमी पडलो? आता ते पुढच्या पंचवार्षिक मध्ये भरून काढू. तसं आपण कमी पडतोय. आपलं मन त्याच्यातून निघत नाही. निघत नाही त्याच्याकरता निघालं पाहिजे ना. निघाल्याशिवाय पर्याय नाही. हे ढकलून चालणार नाही, लक्षात ठेवा. नाहीतर मग आता ह्या जन्मामध्ये नाही विचार केला ना, मग पुन्हा ठरलेलं जन्मावे मरावे हेची बरे. हे का थांबणारच नाही. हे दुःख संपणार नाही, कधीच संपणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची अभ्यासाने तयारी होणार नाही तोपर्यंत संपणार नाही. त्याच्याकरता या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर आपल्याला आपल्या जीवनाचं हे अंतिम साध्य आपल्याला प्राप्त होईल. म्हणून या पद्धतीनं त्या विषयाविषयी निर्माण झालेली भावना आहे, त्याच्याविषयी विचार मांडलेला आहे. आणखी पुढे विचार सांगता. शिवाय या भोग्य भोक्तृत्व भ्रांतीने, सत्यत्व समजुतीने सुखप्राप्त्यार्थ जो प्रयत्न करावा तो एक आपल्या भाळी ललाटी लिलेला नवा नवा दैव दुर्विलास सच ठरून परिणामी दुःखच दुःख. म्हणून या भ्रांतीच्या निवृत्तीसाठी जसा स्वप्नस्थ जीवाचा व स्वप्नस्थ घटादी विषयांचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे, तसाच जागृतीतील जीवजडाचा भेद
देखील मिथ्याच आहे असे युक्तीने चिंतन करावे. जीवजडाचा भेद कल्पित आहे. साभास अंतकरण आणि निराभास नामरूपमय उपाधिकृत असल्यामुळे स्वप्नगत चराचराप्रमाणे अशा अनुमान प्रमाणरूप युक्तीने जीवजडाचा भेद कल्पित आहे असे जाणावे. काय वर्णन केले? भोग्य भोक्तृत्व भ्रांतीने सत्यत्व समजुतीने सुखप्राप्त्यार्थ जो जो प्रयत्न करावा तो तो एक आपल्या भावी ललाटी लिहिलेला नवा नवा दैव दुर्विलासच ठरून परिणामी दुःखच दुःख. जोपर्यंत आपली ही भोग्य भोक्तृत्व भ्रांती निवृत्त होत नाही तोवर आपल्या ललाटी म्हणजे कपाळावरचा कधी बदल होणार नाही. हा हा रोज एक नवीन विचार येणार पण तो बदल होणार नाही. हे असंच चालत राहणार. ज्ञानोबांनी वर्णन केले काय? का ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेने. हे कशा करता सांगितलंय? तुळजादास महाराज कशा करता सांगितले? इथे ललाटी शब्द आला म्हणून आपण तो तिकडचा घेतला. प्रारब्धा करता सांगितले ती उभी. कशा करता सांगितल्या? जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होणं शक्य नाही. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेने. ज्ञानोबा म्हणतात एखाद्याचा रंग काळा आहे किती पावडर वापरल्यानंतर पांढरा होईल? किती ते काय काय वापरतात की फेर आणि आयुष्यभर जरी वापरलं तर तुमच्या शरीरातला रंग जाणार आहे काय? कपडा कातड्यावरचा रंग बदलणार आहे? शक्यच नाही. किती वापरा. का ललाटीची लिहिले हे प्रारब्धा करता. तुमच्या प्रारब्धामध्ये जर धन नसेल तर तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला मिळणारच नाही. मिळणारच नाही. हे जसं वर्णन केलंय तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न न करता भोग्य भोक्तृत्व भ्रांतीच्या निवृत्तीचा प्रयत्न नाही केला तर तुमच्या जीवनामध्ये रोज एक दुःख येणारच. नवीन नवीन दुर्विलास. आपल्या आयुष्यातलं दुःख जाणार नाही. रोज एक उभं राहतंय दुःख. का? सत्यत्व भ्रांती. रोज एक दुःख आपल्या जीवनामध्ये. लक्षात ठेवा. आजचं संपत नाही उद्या दुसरंच काहीतरी असतंय. उद्या दुसरं संपत नाही परवा दिवशी तिसरंच काहीतरी असतंय. एक सारिता तो पुढे उभे एक. असं का? भोग्य भोक्तृत्व भ्रांती. ही जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत तुम्ही किती दुःख घालवण्याचा प्रयत्न करा दुःख जाणं शक्य नाही. कधी दुःख जाईल? त्या पदार्थाच्या स्वरूपाचा पण विचार करावा लागेल. सत्य काय असत्य काय. म्हणून भ्रांतीच्या निवृत्तीसाठी जसा स्वप्नस्थ जीवाचा व स्वप्नस्थ घटादी विषयाचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे. काय शब्द वापरलाय? स्वप्नाचा विचार मांडायचा. तर स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये सगळे पदार्थ आपल्याला दिसतात. स्वप्न खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. हे कधी कळतं? स्वप्नात कळतं का जाग झाल्यावर?
जाग झाल्या. म्हणून स्वप्नामध्ये सुद्धा भेद आहे का नाही? हो, मी आणि माझं घर, स्वप्नामध्ये सगळं जसं आता जागृतीमध्ये आहे तसं स्वप्नामध्ये असं स्वप्न पडतं ना. हा नाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. एका राजाला स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न पडलं बरं का. फार सुंदर ओवे आहेत, 2 वय घातल्यात नाथ महाराजांनी. आता एवढा राजा म्हणजे का सामान्य का हो? झोपलाय, महालामध्ये झोपलाय बरं का. हा, आणि महालामध्ये झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं भिकारी झालेला. हा, आणि भीक मागण्याकरता गेलेला आहे. त्याला भीक कोणी वाढना बरं का. भीक कोणी वाढना. त्याने विचार केला, एवढी दारिद्र्याची अवस्था माझ्या वाट्याला का आली? स्वप्नातलं त्याला चाललंय बरं का चिंतन. हा, भीक 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 कोणी कोणी वाढेना, अशा अवस्थेला तो प्राप्त झाला. आता जगण्यामध्ये काय अर्थ नाही बरं का. एवढी दैन्य अवस्था जीवनामध्ये आली. असं विचार करता 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 तो राजा जागा झाला. जागा झाला तर बघतोय, हा, त्याला आश्चर्य वाटलं. मी तर गादीवरतीच आहे, महालावरतीच आहे. तो राजा एका महात्म्याकडे गेला. म्हणले महाराज, मला रात्री स्वप्न पडलं, मी भिकारी झालेला आहे आणि आता मी राजाच्या गादीवरती बसलोय. म्हणजे ते स्वप्नातलं खरं का आताचं खरं? त्या महात्म्याने सांगितलं, दोन्ही खोटच आहे म्हणले. काय? कारण तो स्वप्नामध्ये राजा झाला होता ते स्वप्नच खोटं आहे. स्वप्नच खोटं आहे. आता जरी तू राजा झाला असला तरी तू खरा राजा आहेस का? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. तू स्वतःला राजा समजायला लागला का स्वरूपाला राजा समजायला लागलास? हा हा, जसं स्वप्न जे मिथ्या आहे, स्वप्नामध्ये राजा झालेला तू खोटा आहे, तसा आता तुझा तू राजा खोटाच आहे. जसं स्वप्नातल्या पदार्थाला मिथ्या समजणार ना, तसं ह्याही राज्याला मिथ्या समज, स्वप्नवत. इथं ते सांगितलं. हा, स्वप्न खोटं आहे, स्वप्नामध्ये वाचलेले पदार्थ खोटे आहेत. हा, तसं जागृतीमध्ये सुद्धा आता आपल्याला प्रतीतीला येणारे हे पदार्थ सुद्धा स्वप्नवतच आहेत, किंबहुना हे एक स्वप्नच आहे. स्वप्नच आहे. जसं स्वप्नातल्या पदार्थाविषयी मिथ्यत्वाचा निश्चय झाला पाहिजे, तसा जागृतीतल्या पदार्थाविषयी सुद्धा मिथ्यत्वाचा निश्चय झाला पाहिजे. तर हा आपल्याला अनुभव येईल या पद्धतीनं बरं का. हा, चिंतन करावं लागेल. हा, स्वप्नस्थ पदार्थ, जे जे स्वप्नामध्ये वाचलं ते खोटच आहे. स्वप्नच खोट आहे हो, स्वप्नच खोट आहे. हा, सगळं तिथलं मिथ्याच आहे. तसं जागृतीमध्ये ह्या पदार्थाविषयी मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे. कुणी तो शब्द वापरला, जसा स्वप्नस्थ जीवाचा व स्वप्नस्थ घटादी विषयाचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे, तसाच जागृतीतील जीव जडाचा भेद देखील मिथ्याच आहे. स्वप्नामध्ये लग्न झालं, मुलगा झाला, बरोबर आहे. हे कोण झालं? ज्ञानोबांनी वर्णन केले, हा, ज्याला स्वप्न पडलं ना तोच बायको होतोय, ज्याला स्वप्न पडलं तोच मुलगा होतोय. तो एकटाच होतो बरं का, सगळं तोच सगळं बनतोय हो. तिथं 2 पदार्थ निर्माण झाले का नाही? हाच होतो बायको, हाच होतो मुलगा. आणि कधी कळतं? जागृत झाल्यानंतर. मीच मुलगा झालो, मीच पत्नी झालो, पण मी एकटाच आहे ना. हे निर्माण झालेले खरे आहेत का खोटे आहेत? हा, तसं जागृतीत निश्चय झाला पाहिजे. तसा जागृतीत निश्चय झाला पाहिजे बरं का.
आता माझ्यापासून मीच पत्नी झालो, ते खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. भेद निर्माण झाला की माझी बायको आणि मी वेगळा असा स्वप्नामध्ये भेद निर्माण, अरे तूच बायको झालायस, पण भेद निर्माण झाला का नाही? थांबा जरा. हा, म्हणून भ्रांतीच्या निवृत्तीसाठी तसा स्वप्नस्थ जीवाचा, तो स्वप्नस्थ घटादी विषयांचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे. तो स्वप्नस्थ घटादी विषयांचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे. तसाच जागृतीतील जीव जडाचा भेद देखील मिथ्याच आहे असे युक्तीने चिंतन करावे. बर का? तो अनुभव आणि जागृतीतला अनुभव, दोन्हीचं चिंतन करावं. चिंतन करून हा निर्माण झालेला भेद कल्पित आहे. जीव जडाचा भेद हा खरा नाही आहे, वास्तव नाही आहे, कल्पित आहे, म्हणजे मानलेला आहे. तो वास्तव रूपाने नाही आहे असा शेवटी त्याच्याविषयी निश्चय झाला पाहिजे. त्याकरता पुढे त्यांनी थोडासा विचार मांडलाय. साभास अंतकरण आणि निराभास नामरूपमय उपाधिकृत असल्यामुळे, साभास अंतकरण आणि निराभास नामरूपमय उपाधिकृत असल्यामुळे शब्द वापरलाय बरं का. साभास आणि निराभास, जिथं आभास नाही त्याला निराभास, जिथं भास आहे अंतकरणामध्ये भास झाला आणि दुसरा निराभास. म्हणजे जे आज उपाधीच्या संबंधाने मांडलेलं जातं ते वास्तविक त्याच्या ठिकाणी ते नाही आहे, ते कल्पित आहे, पण ते भासमान झालं ना, ते भासायला लागलं. तेव्हा उपाधिकृत आहे, त्याचा संबंध जरी आपल्याला ते नाम रूपाने जरी दिसत असले तरी त्याच्या ठिकाणी काही संबंध ते नाही, स्वरूपाने ते नाहीत, फक्त भासमय आहेत असा विचार करावा. म्हणजे स्वप्नगत चराचराप्रमाणे, स्वप्नाप्रमाणेचे खोटे आहेत, मिथ्या आहेत असं अनुमान प्रमाण युक्तीने अनुमान करावं. ज्या अर्थी स्वप्नातले पदार्थ खोटे आहेत तसे जागृतीतले पदार्थ खोटेच आहेत असं अनुमान युक्तीने प्रमाणाने त्याचं चिंतन युक्तीनं करावं, अनुमान प्रमाणाने त्याचं चिंतन करावं. आणि चिंतन करून शेवटी जीव जडाचा भेद कल्पित आहे असे जाणावे. हा भेद खरा नाही आहे, मानलेला आहे, असा निश्चय त्याच्याविषयी व्हावा. पुढे वाचायचं का? राहिले थोडंच राहिले, थोडं वाचून पूर्ण करून. शिवाय दृश्याला भोग्याला सत्ता नसल्यामुळे द्रष्ट्याच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या दृष्टीबरोबरच वृत्तीज्ञानाबरोबरच दृश्याची उत्पत्ती व वृत्तीज्ञानाच्या दृष्टीच्या लयाबरोबर दृश्याचाही लय होतो. असे स्वप्नातील पदार्थ ज्ञानापूर्वी नसतात, परंतु ज्ञानाबरोबर उत्पन्न होतात व ज्ञानाच्या लयाने लय पावतात. म्हणून त्या स्वप्नस्थ पदार्थास अज्ञात सत्ता नसून फक्त ज्ञात सत्ताच आहे. कारण शुद्ध चैतन्य स्वतः मुक्त असूनही दृष्टीच्या उपाधीमुळे त्यास द्रष्टत्व येते व मग त्या दृश्यात सत्य समजतो. ती माझी भोग साधने आहेत असे मानून तो स्वतःस निष्कारणबद्ध भोगता जीव समजतो. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. त्यांनी वर्णन केलं की स्वप्न पडण्याच्या पूर्वी ते पदार्थ नसतात आणि स्वप्न संपल्यानंतर ते पदार्थ नसतात, मध्येच असतात बरं का. ज्यावेळी स्वप्न पडलं त्यावेळी ते पदार्थ उत्पन्न होतात आणि स्वप्न नाहीस होतं त्यावेळी ते पदार्थ लयाला जातात. म्हणजे स्वप्नाच्या आरंभीही ते नाहीत आणि स्वप्न संपल्यानंतरही ते नाहीत, फक्त मधल्याच काळामध्ये आहेत. त्याला कल्पित म्हणावं.
ते खरं नाहीच आहे ना. म्हणजे ते स्वप्नाच्या काळामध्ये उत्पन्न होतं, तेवढ्याच काळामध्ये ते भासतं. पुन्हा ते लयाला पावतं, पुन्हा ते राहतच नाही. मधल्याच काळामध्ये ते भासतं आणि भासल्यामुळं काय होतं, तिथं सत्यत्व बुद्धी आली की वेद निर्माण होतो. बरं का, सत्यत्व बुद्धी निर्माण झाली की वेद निर्माण होतो. म्हणून तिने उपाय सांगितला. ते फक्त उत्पत्ती, ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी नाही आणि ज्ञान नाशानंतर आणि मधल्याच काळामध्ये आहे. तसंच या विषयाच्या बाबतीत आहे. बरं का, विषयाच्या बाबतीत आहे, जगताच्या बाबतीत आहे. पण आपली मात्र बुद्धी अशी निर्माण झाली की त्याच्याविषयी आसक्ती निर्माण झाली, त्याच्याविषयी तादात्म्य निर्माण झालं आणि परिणाम काय झाला, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे 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 माझे. मुक्त होता, पण माझं माझं म्हणून दुःख भोगायला लागला. मुक्त होता, काही संबंध नव्हता, मोकळा होता हो. पण दुःख भोगायला लागलं का नाही. माणसं परवा एक ग्रस्त भेटायला आले. म्हणजे सप्ताह तुमचा झाला? हो झाला. म्हणले कळाला आम्हाला, काय सप्ताहाला यायला जमलं नाही. म्हणलं का? काय नाही. म्हणला मी, माझी बायको आणि मुलगा, मी कळंबा कारागृहामध्ये 15 दिवस होतो. म्हणाले का? काय नाही. म्हणजे आमच्या सुनेने आत्महत्या केली. म्हणते आत्महत्या केली. मग तिनं चिठ्ठी पण देऊन ठेवली, मी माझ्या मनाने केली, मी कोणाच्या दबावाने केलेली नाही आहे. पण म्हणजे आम्हाला नेलं, आम्हाला 15 दिवस त्या कारावासामध्ये राहावं लागलं. आत्महत्या कोणी केली? त्यात कोणाचा संबंध आहे? यांनी कोणी विष पाजलेलं नाही, कुणी तिचा गळा दाबलेला नाही. पण 15 दिवस दुःख कोणाला भोगावं लागलं? का? माझ्या मुलाची बायको, माझी सून, माझी सून. तसं माझा देह, मी देह भोग, जन्माला ये, मर, आयुष्यभर लोकांची घटरं खा, शिव्या खा. त्याला माझं म्हटल्यावर किती भोगावं लागतं. महाराज मी गेलो, 4 लोकात त्यांनी माझा अपमान केला. अरे तुझा देह नाही ना. हो, रात्रभर झोप लागली नाही, बीपी वाढला, ऍडमिट करावं लागलं. का? या माझा अपमान केला. हो, माझा अपमान केला. अरे तू देह नाहीस ना. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. या देहाला आणि देह संबंधी पदार्थाला माझं म्हटल्यावर भोगावं लागलं का नाही. अशी कितीतरी उदाहरण आहेत. सांगायची ठरली तर एक ग्रंथ निर्माण होईल. प्रत्येकाच्या अनुभवाच आहे. तुम्ही काही म्हणा, माझं म्हटलं की ते बिघडलं. म्हणून या देहाचा आणि आपला काही संबंध नाही, जडाचा आणि आपला काही संबंध नाही. आपण मुक्तच आहोत, आनंद रूपच आहोत. पण आपण सोडायला तयार नाही ना. परिणाम भोगावा लागले. घेऊन या छंद माझे माझे, सगळं भोगावं लागतं बरं का. अशी कितीतरी उदाहरण आहेत. म्हणून जो स्वप्नामध्ये जो आपल्याला आलेला अनुभव आहे, त्या पद्धतीने तुम्ही थोडासा विचार करा. इथं सांगतात की उत्पत्तीच्या पूर्वी, स्वप्नाच्या आधी तो पदार्थ नाही, स्वप्न संपल्यानंतर नाही, मधल्याच काळामध्ये तिथं आपल्याला तो प्रतीतीला आला. तसं आपल्याला जगताविषयी भावना निर्माण झाली, विषयाविषयी भावना निर्माण झाली आणि आपण आपल्यावरती हे ओढून घेतलं. शुद्ध नित्यमुक्त अशा एकाच चैतन्यास तामस अविद्या उपाधीमुळे दृश्यत्व भाव, सात्विक अविद्या उपाधीमुळे दृष्टत्व भाव प्राप्त होतो. तर दृश्य द्रष्ट्याचा भेद कल्पित असल्यामुळे
भोग्य भोगतो तो भ्रांती ही कल्पित मिथ्याच आहे. दोन भाव निर्माण झाले कुठले? एक दृश्यत्व आणि एक द्रष्टत्व. त्याला दोन कारण सांगितली, एक तामस अविद्या आणि एक सात्विक अविद्या. बर का? म्हणजे अविद्या एकच आहे, अविद्या एकच आहे, फक्त त्या त्या कार्याकरता तसा तिथं गुण जागा झाला की त्या गुणाच्या संबंधाने ते नाव येतं. बरं का? तमोगुण, सत्वगुण, रजोगुण. अविद्या एकच आहे, पण ती त्रिगुणात्मक आहे ना, त्रिगुणात्मक आहे. जसं कार्य करण्याकरता प्रवृत्त होईल त्या त्या कार्यावरून त्याला गुणाची उपाधी मानली जाते. बरं का? आता आपण हे अविद्याच आहे, आता आपण हे चिंतन करतोय अविद्येमध्येच आहे, पण हे सात्विक आहे. हे सात्विक आहे. आणि सात्विक अविद्येमध्येच ज्ञान ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. अविद्या आपली गेलेली नाही, उपाधीच आहे. बाहेर गेलो, काम करण्याची इच्छा निर्माण झाली, राजस निर्माण झाली. राजस अविद्या जागृत झाल्याशिवाय माणसं काम करत नाहीत. आणि तामस अविद्या जागी झाल्याशिवाय माणसं झोपत नाहीत. दृश्य द्रष्टत्व भाव जो निर्माण झाला, आज ही त्रिपुटी निर्माण झाली अविद्यामुळंच. तेव्हा ही मिथ्या आहे, ही कल्पित आहे, कल्पित आहे समजून त्याचा मिथ्यात्व निश्चय करा. म्हणून दृश्य दृष्ट्यातील अधिष्ठानभूत शुद्ध चैतन्य नित्य मुक्त आहे अशी युक्तीने मनन केल्यास भेदभ्रांतीची कल्पितता निश्चित होते. मिथ्या पदार्थास द्रष्ट्याच्या अस्तित्वाहून वेगळे अस्तित्व विचारांती सिद्ध होत नाही. द्रष्टा म्हणजे पाहणारा, द्रष्ट्यामुळे दृश्यत्व आलं. दृश्य खरं का द्रष्टा खरा? द्रष्टा खरा. मग द्रष्टा एकच आहे का अनेक आहेत? एकच आहे. मग पाहण्याकरता जे दृश्य पदार्थ निर्माण झाले, हे ते स्वतंत्र आहेत का हे का एकावरतीच भासायला लागले? एकाच अधिष्ठानावरती. हो, हा भेद निर्माण झाला, कल्पित आहे, हा खरा नाही आहे. पाहणारा आणि जे पाहायचं असे जो भेद निर्माण झाला हा कल्पित आहे, हा खरा नाही आहे असं मनन करायला शिका. हे मननाने शक्य होतं. म्हणून नित्यमुक्त आपण अधिष्ठानभूत आहोत, चैतन्य स्वरूप आहोत, नित्यमुक्त आहोत अशी युक्तीने मनन, विचाराने युक्तीने दृष्टांताने याचा विचार करा. म्हणजे आपल्याला जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये ऐक्य होण्याकरता या पद्धतीने जीव जडाच्या भेदाची निवृत्ती आपल्याला करता येते. त्याचा बाध करता येतो. बाध युक्तीने ना, बाधक युक्तीने. म्हणून हे अस्तित्व विचारांती सिद्ध होते, एरवी हे शक्य नाही. सारांश उपर्युक्त प्रकारे जीवजडाचा भेद देखील कल्पितच मिथ्याच आहे अशी युक्तीने मनन करावे. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.